वळती गाव जसं काही दिवाळी साजरी करते असं वातावरण सध्या वळती गावात आहे. पन्नासावं वर्ष सुवर्ण महोत्सव आहे आणि लोकांचं म्हणणं होतं का सुवर्ण महोत्सव जोरात झाला पाहिजे. टोटल बजेट 50 लाखाचं ठीक आहे, चितक्या झाल्या तर पैसे खापायचे ना एवढ्या देणगे आहेत. टोटल डेकोरेशन मंडप हा 12 लाख रुपयाचा खर्च आहे. 1000 माणसं जेवायला बसतील असा मंडप आहे. एकत्र गावात आहे ना, मळ्यात कोणी नसणार त्यावेळेस काही चोरीच्या घटना घडायची शक्यता आहे. तर कार्यक्रमाची रूपरेषा ज्या पार्टीची सत्ता असेल ती पार्टी सत्ता करायची. येणाऱ्या पुढच्या वळतीच्या राजकारणावर काही परिणाम होईल का? आता तसं पाहिलं आता ठीक आहे, काही लोक थोडाफार विरोध करणारी आहेत. काही माझी एक सरपंच साहेबांना एक विनंती आहे. नमस्कार मित्रांनो, 360 ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण जाणार आहोत वळती या ठिकाणी. तर वळतीत सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. तर तिथे जाऊन आपण तेथील नागरिकांना या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्त्याचे नियोजन कसे केले आहे त्याची माहिती घेऊ. तर मित्रांनो, आपण गावकऱ्यांकडून सप्त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर आपल्यासोबत गावातले सगळ्यात पार्टीचे सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. तर प्रथमतः सर्वांचे स्वागत. तर डॉक्टर साहेब, काय सांगशाल सप्त्याबद्दल? हा सप्त्याचं एवढं मोठं नियोजन करण्याचं कारण काय पहिल्यांदा? हे 50सावं वर्ष सुवर्ण महोत्सव आहे आणि लोकांचं म्हणणं होतं का सुवर्ण महोत्सव जोरात झाला पाहिजे. जोरात झाला पाहिजे म्हणून मग ते गावकऱ्यांनी ठरवले. काही जरी झालं तर सप्त्याला किती खर्च होऊ द्या, पण सप्ताह आपल्या पंचक्रोशीत आंबेगाव तालुक्यात 1 नंबरचा सप्ताह झाला पाहिजे. त्याच्यामुळे गावकरी सगळे जोमाने नेटाने कामाला लागले. सप्त्याचं टोटल बजेट किती आहे तुमच्या? टोटल बजेट 50 लाखाचं बजेट. आणि एवढा निधी तुम्ही कशा माध्यमातून नाही लोकांनी लोकवर्गणी आहे, पण देणग्या चितक्या झाल्यात तर पैसे खापायचे ना एवढ्या देणगे आहेत. आणि 2 टाईम लोकांना जेवण हे भारी कार्यक्रमाचं स्वरूपच भारी. लोक गावकरी आल्यावर त्यांना कळेल. तर दरवर्षीचा सप्ताह आणि या वर्षीचा सप्ताह याच्यात तुम्हाला प्रामुख्याने काय फरक जाणवतो? आता ह्या वर्षीच्या सप्त्याला फरक गणपतराव सांगत आहे. फरक तर मी सांगू 4 पटीनं फरक आहे. खर्च त्याचे 4 पटीने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कीर्तनकार सगळे टॉपचे कीर्तनकार आहे. आणि 2 टाईम जेवण आहे. ह्या वर्षी मिसळ महाराजाचा 1 टाईम सकाळचा एक कार्यक्रम आहे, तिच्यातही पण शिवपुराणचा कार्यक्रम आहे. आणि जेवण वगैरे सकाळी जेवण आणि संध्याकाळी जेवण आहे. हे कार्यक्रमाची कल्पना नाही करू शकत, आल्यावर तुम्हाला कळेल. आमच्या असं ऐकण्यात आलंय की हा जो मंडप आहे ज्याच्यात आपण बसलेलो आहे हा आंबेगाव तालुक्यात पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा लावलेला आहे. तर या मंडपाबद्दल माहिती सांगा आणि याचा खर्च किती आणि हे लावण्यामागचं तुमचं नियोजन काय होतं? मंडपाविषयी माहिती गणपतराव सांगते. सांगा. तुम्हीच सांगा. नाही मंडपाविषयी माहिती सांगा ना. तर जर्मनी अंगर मंडपची तुम्हालाच माहिती आहे. मंडप आपल्या गावामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये दुसऱ्या वेळेला आलेला आहे. याच्या अगोदर मंडप याला झालेला आहे. हा जर्मन हँग मंडप आहे. हा नगरवरून बोलावलेला आहे. तर या मंडपाची साईज जर्मन हँगची 60 बाय 90ची आहे. आणि टोटल डेकोरेशन मंडप हा 12 लाख रुपयाचा खर्च आहे मंडपासाठी वैयक्तिक. आणि जेवणाचं नियोजन कसं आहे? कारण की आज आम्ही पाहिलं की मोठ्या प्रमाणात तुम्ही जेवणाचं नियोजन केले, वेगळा मंडप टाकलेला आहे. तर वाढप्यांची सोय तुम्ही कशी केली गावात? सगळे तरुण गावातले एकत्र करून त्यांना पंक्ती वाटून दिलेल्या आहेत. 14 पंक्तीचं नियोजन आहे. 1000 माणसं जेवायला बसतील असा मंडप आहे. 135 बाय 100चा मंडप आहे. पत्र्याचा मंडप आहे. आतून कपडा आहे. वॉटरप्रूफ मंडप हा आहे. त्यामुळं त्याची काय काळजी नाही. 1 टाईम सकाळच्या मिसळ महाराजांच्या कार्यक्रमाला महिला वाढणार आहेत. आणि संध्याकाळच्या वेळेला सगळे गावातले तरुण सहकारी वाढणार आहेत. आणि गावात आमच्या असं ऐकण्यात आलं की गावात 1 दिवस पुरणपोळीचं जेवण आहे. तर त्याबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला. नक्कीच आहे. पुरणपोळी ही 25 तारखेला आहे. आणि महिलांचा त्या कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग आहे. अगदी उत्सुकपूर्ण आम्ही त्यांची चौकशी केली असता 25 पोळ्या एका कुटुंबातून मागवलेल्या आहेत. महिलांची संख्या म्हणजे इच्छा अशी आहे आमच्याच्यानी शक्य होतील तेवढ्या 25पेक्षा जास्त पोळ्या देण्याचा विचार ते करतायत. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे आमच्या गावचे पोलीस पाटील. तर दादा, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता आपण इथून मागं काही घटना पाहिल्या आहे. आम्ही आजच गावात आलो तर मळ्यात गेल्यानंतर बऱ्याच जणांची अशी शंका होती की एवढा मोठा सप्ताह गावात आहे तर सगळे घरातले गावात जाणार आणि घरी
गावात म्हणजे सगळे एकत्र गावात आहे ना, मळ्यात कोणी नसणार त्यावेळेस काही चोरीच्या घटना घडायची शक्यता आहे. तर त्यासाठी काय प्रयोजन तुमच्या मार्फत किंवा डिपार्टमेंटच्या मार्फत करण्यात आलेलं आहे का? आमची पोलीस पाटलांची एक 15 दिवसापूर्वीच एक मासिक मिटिंग होत असते आणि त्या मासिक मिटिंगमध्येच मी PI साहेबांना हा प्रश्न उपस्थित केला का आमच्या तालुक्यामध्ये वळतीमध्ये एक फार मोठा सुवर्णमहोत्सव कार्यक्रम 8-9 दिवस होणार आहे आणि त्या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमासाठी जवळजवळ पंचक्रोशीतील सर्व समाज त्या ठिकाणी येणार आहे. त्यासाठी आमची एक विनंती आहे की या ठिकाणी संध्याकाळचं 7 ते 9 जो काही नाईट राऊंड असतो त्या नाईट राऊंडची गाडी इतर भागात फिरवण्यापेक्षा आमच्या या भागात फिरावी आणि PI वाघमोडे साहेब यांनी त्याला लगेच मला संमती दर्शवली आणि 7 ते 9 जवळजवळ 11 वाजेपर्यंत ह्या परिसरामध्ये जे काही 4-5 गावं आहेत ह्या गावामध्ये पारगाव पोलीस स्टेशन असेल आमचं मंचर पोलीस स्टेशन असेल ह्या दोन्ही पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी या नाईट राऊंडच्या गाड्या पूर्णपणे वस्तीवर फिरतील अशी मी या ठिकाणी सर्व समाजाला ग्वाही देतो. दुसरा एक पार्किंगच्या बद्दल प्रश्न आहे. आता एवढे लोक येणार म्हणल्या तेवढ्या गाड्या पण येणार, तर पार्किंगची व्यवस्था तुम्ही कशी केली गावात? आम्ही या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी हे सभागृह मंडप आहे आणि या ठिकाणी ह्या गावामध्ये किंवा ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी याला 4 या ठिकाणी मुख्य रस्ते आहेत. तर 4ही ठिकाणी जो काय शिंगव्याकडून रोड येणार आहे त्या ठिकाणी जे काय आपली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिथं लाईट आहे, सिक्युरिटी आहे. तसेच या ठिकाणी एक भागडीकडून येणारा जो रोड आहे त्या रोडला रस्त्याच्या कडेला ओढेच्या कडेला आम्ही पार्किंग केलेली आहे. त्या ठिकाणी टावर आहे आणि सिक्युरिटीची व्यवस्था आहे. इकडून मंचरच्या साईडने जो रोड येतो त्या ठिकाणी महादेव मंदिराच्या पुढे जे पटांगण आहे त्या ठिकाणी टावर आणि भरपूर अशी मोठी पार्किंगची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी मी सिक्युरिटी ठेवलेला आहे. राजनीवरून जे काय रोड येतो त्या रोडला सुद्धा शामराव लोंढे आणि शेजारची जी काही जागा आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे पार्किंगची अजिबात अडचण येणार नाही. संपूर्ण पार्किंगला आम्ही सिक्युरिटीची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण मैदान आम्ही 15 दिवसापूर्वीच या ठिकाणी सपाटीकरण केलेलं आहे आणि तसेच या ठिकाणी स्वयंपाकगृहाच्या पलीकडे सुद्धा भरपूर अशी जागा आम्ही सपाटीकरण केलं आहे. तिथं सुद्धा गाड्या लावल्या जातील. किती गाड्या आल्या किती समाज आला तर आम्ही सक्षमपणे त्याला पार्किंगला सामोरे म्हणजे व्यवस्थेला सामोरं जाऊ. धन्यवाद दादा. आपल्यासोबत आहे आमच्या गावचे सरपंच आनंद शेट वावळ. तर आनंदा, तुमच्यासाठी प्रश्न आहे. एक पर्यावरण प्रेमी म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. तर गावात एवढ्या मोठ्या संख्येने मॉप येणार आहे, गर्दी होणार आहे, तर त्याचबरोबर तेवढा कचरा देखील होणार आहे. तर कचऱ्याची विल्हेवाट, तुमचं जे जेवण आहे त्याच्या पत्रवळी वगैरे, जेवणाचे ग्लास असतील, पाण्याची बाटल्या वगैरे, तर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहे? विशेष म्हणजे आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा जो 50वं वर्ष आहे, या अखंड हरिनाम सप्ताहाचं जे नियोजन जे आपल्या गावकऱ्यांनी केलेलं आहे यामध्ये आपल्याला माहीतच आहे की ग्रामपंचायतला जिल्हा परिषदच्या माध्यमातून नुकत्याच 2 महिन्यापूर्वी आपल्याला एक कचरा गाडी, घंटागाडी दिलेली आहे आणि ती घंटागाडी या गावासाठी नक्कीच कुठंतरी आज त्याचा उपयोग होतो आहे. आज खरं तर आज या वळती गावामध्ये दररोजचे 5 ते 6 हजार लोक दिवसभर फिरणार असून त्या नक्कीच तुमचं म्हणणं पटतं आहे की कचरा हा होणार आहे. तर ग्रामस्थांनी प्रत्येक दिवसासाठी 6 ते 8 लोक साफसफाईसाठी कर्मचारी लावलेले आहेत आणि एवढे असतानासुद्धा आपण गावातले जे काही तरुण असतील, ग्रामस्थ असतील, ज्यांना या सप्त्याचं जो नावलौकिक कमवायचे, गावाचं नावलौकिक कमायचे, त्यांनी या कचऱ्यासाठी किंवा यासाठी जी दुर्गंधी पसरणार नाही यासाठी समस्त ग्रामस्थांनी देखील तेवढीच काळजी घेतली पाहिजे. आपलं गाव हे वळती गाव आता आदर्श गाव झालेलं आहे, आदर्श कृषीग्राम गाव झालेलं आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज गाव झालेलं आहे आणि या गावाचा नावलौकिक या पंचवार्षिकमध्ये वाढलेला असल्या कारणाने नक्कीच या गावाच्या भोवती किंवा या गावाच्या दृष्टीने इतर गावांना देखील या गावाकडून आपल्याला काहीतरी बघण्यासारखं मिळणार आहे. याला जोडून एक प्रश्न आहे. आता 2 दिवसापूर्वी आपल्या गावात एक यात्रा पार पडली घाटाच्या ठिकाणी. आम्ही सकाळी त्या रस्त्याने गेलो तर आजूबाजूला बघितलं खूप कचरा पडलेला आहे. तर त्याच्यात पण तुम्ही लक्ष घाला अशी विनंती, कारण की ज्यावेळेस यात्रा होते त्याच्यानंतर खूप कचरा पडतो तिथं आणि तो भाग नेमका वन विभागाच्या जवळ येतोय. तिथं वन्य प्राणी असतात.
तर त्यांना देखील त्याचा धोका आहे आणि आपल्या आरोग्याला देखील त्याचा धोका आहे. तर ह्या गोष्टीकडे जे यात्रा भरवतात त्यांच्याकडून थोडी 2-3 माणसं लावून ते साफ करून घेण्याचं नियोजन इथून पुढच्या काळात केलं तर बरं होईल. नक्कीच त्या विषया संदर्भासाठी आपण पाठीमागं देखील मला ही गोष्ट पटलेली नाही की जो तो येऊन घाट भरवीन किंवा गाडी पळवईल, हरकत नाही, ज्याचा तो छंद आहे. पण गावाच्या दृष्टीने देखील त्या गाड्याच्या याच्यामधून कमाईमधून तुम्ही गावाच्या साफसफाईसाठी त्याच्यामधून एक छोटीशी रक्कम 25,000 50,000 रुपये ती दिली पाहिजे. याच्यामध्ये तेच माझं म्हणणं होतं. यात्रेसाठी आपण एवढी बक्षीस ठेवतो, ट्रॅक्टर JCB काय तर त्याच्यात ॲड करून तुम्ही एक 10-20,000 ॲड करून तुम्ही 4-5 माणसं जर सफाईसाठी लावली तर पुढच्या वेळेस यात्रा भरवायला पण सोपं जाईल आणि आपल्या गावाचा सुद्धा तो प्रश्न नावलौकिक अनुषंगाने. तर आपल्यासोबत 2 विविध पक्षांचे 2 कट्टर कार्यकर्ते, तर त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे की इथून मागच्या काळात ज्यावेळेस सप्ताह व्हायचा, ज्या पार्टीची सत्ता असेल ती पार्टी सप्ताह करायची. तर आता योगायोगाने आपला 50वं वर्ष आहे आणि योगायोगाने ग्रामपंचायतीची मुदत देखील संपलेली आहे. त्यामुळे आम्हाला बाहेरच्या गावांमधून असं ऐकायला येतं की तुमची गाव वळती लय भारी आहे, सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन सप्त्याचं नियोजन करतात. आम्हाला पाहायला खूप भारी वाटते. आम्हाला पण बाहेर गावी असताना ही गोष्ट ऐकायला छान वाटते की आपल्या गावातले सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन एवढा मोठा कार्यक्रम होतोय. तर तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे? तुम्ही 2 वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, तुम्हाला खूप दिवसांनी एकत्र येऊन काम करायला कसं वाटतंय आणि याचा येणाऱ्या पुढच्या वळतीच्या राजकारणावर काही परिणाम होईल का? नाही, सर्वपक्षीय लोकांनी सप्त्यासाठी योगदान दिले. सर्वपक्षीय लोक मनाने एकत्र आलेत. आता ठीक आहे, काही लोक थोडाफार विरोध करणारी आहेत, काही लोकांच्या डोक्यात आहे, पण 95% लोकांच्या डोक्यात आहे का बा सर्वपक्षीय का बा सप्ताह हा चांगलाच झाला पाहिजे आणि आपल्या तालुक्यात या सप्त्याचं नाव निघलं पाहिजे. योगदान देणारी लोक ठराविक आहे, पण काही लोकांच्या जरी डोक्यात असलं का नाही असं आहे तसं आहे. बरोबर सर, तुमच्या काय म्हणणं नाही? बरोबर. हां नाही बोला तुम्हाला. हां बनशी अण्णा, आम्हाला असं तुम्हाला विचारायचं, आपल्या ह्या अखंड हरिनाम सप्ताह, सुवर्णमहोत्सव अखंड हरिनाम सप्ताहात आपल्या दिंडीचं काय सहकार्य राहणार आहे? आता तसं पाहिलं तर ह्या दिंड म्हणजे 50 वर्षाच्या सुवर्णमहोत्सवासाठी आमची तापलिंग पाय दिंडी सोहळ्याने जवळजवळ ह्या सप्त्यातलं एक जागरापासून म्हणजे याच्यापासून काकड्यापासून तर जागरापर्यंत सगळी जबाबदारी तापलिंग पाय दिंडी सोहळ्याने घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये लास्टच्या 2 दिवसात सुद्धा विनापारा तापलिंग पाय दिंडी सोहळाच करणार आहे आणि त्याचं नियोजन आम्ही आमच्या मीटिंग घेऊन त्याचं नियोजन बरोबर ते करून घेतलेलं आहे. आमच्या गावची भौगोलिक परिस्थिती अशा प्रकारची आहे, गावामध्ये कितीही राजकीय पक्ष जरी असले तरी सांप्रदायिक कार्यामध्ये आमचं गाव हे राजकीय पक्ष पूर्णपणे बाजूला ठेवून त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात. हा जो काही तुमचा जो काही प्रश्न आहे का त्याच्यामध्ये नियोजनामध्ये कुठं काही तुम्हाला अभाव जाणवला का? खूप आनंदाने सांगेल की ज्या लोकांकडे आम्ही ह्या कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारले, काही माहिती विचारली गावातील लोकांना, मग ते कुठच्याही पक्षाचे असोत, परंतु त्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासित केलं की आपल्याला आपल्या तालुक्यातच नव्हे तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे, अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि आज मला त्या गोष्टीचा खरोखर सार्थ अभिमान आहे की आज ह्या कार्यक्रमाची जी काही आम्ही रूपरेषा तयार केलेली होती ती आम्ही 17 तारखेला संध्याकाळपर्यंत पूर्णत्वास नेलेली आहे आणि हा कार्यक्रम उद्यापासून ह्या गावामध्ये चालू होतो आहे. कार्यक्रमाची रूपरेषा सर्वसाधारणतः 18 तारखेला आमच्याकडे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आणि दिंडी मिरवणुकीचा कार्यक्रम होईल सकाळी. त्याच्यानंतर दुपारच्या संचनामध्ये काही कार्यक्रम नाही आहे. संध्याकाळी एक कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि 19 तारखेपासून शिवमहापुराण डॉक्टर मिसाळ महाराज यांचं या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं शिवमहापुराण या ठिकाणी सादर होणार आहे. आता हे पत्रावळीची आपली घंटागाडी किंवा त्याच्या बरोबर विल्हेवाट लागल ते कुठेतरी वाडीच्या कडेला टाकून देतात, त्याची जरा लांब कुठेतरी सोय करावा. आणि ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर मित्रांनो, नियोजन पाहू शकता थोडक्यात. इकडे या मंडपाच्या उजव्या बाजूला एक स्क्रीन लावलेली आहे, कारण की हे जो मेन सभा मंडप आहे त्याच्या साईडला पण इकडं अजून एक्सटेंड केलेलं आहे आणि इकडं पण एक 200-300 माणसं बसतील अशी जागा केली आहे, तर त्यांच्यासाठी इकडं स्क्रीन लावलेली आहे. आणि मंडपाच्या डाव्या बाजूला देखील तिकडं एक स्क्रीन लावण्यात आलेली आहे. तर सेम याच पद्धतीने तिकडं पण मंडप एक्सटेंड करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आमच्यासोबत आहे आमचे जिगरी मित्र आणि भारतीय जनता पार्टी वळतीचे अध्यक्ष. तसं मी तुम्हाला सांगितलं, वळती गावात
सांप्रदायिक कार्यक्रमात कधी राजकारण येत नाही, त्या पद्धतीने बाबूरावचं देखील स्टार्टिंगपासून खूप असं योगदान आहे. तर बाबूराव, काय माहिती सांगशान जेवणाचं वगैरे कसं काय नियोजन आहे? नियोजन या ठिकाणी बऱ्यापैकी झालेलं आहे सर्व काही. मी जास्त करून सगळ्या तरुणांना एकच आवाहन करू इच्छितो, जेवणासाठी इथं म्हणजे कीर्तन ऐकण्यासाठी येणार आहेत, तर जेवणासाठी सुद्धा त्या मोठ्या बहुसंख्येने आजूबाजूच्या पंचकुशीतले लोक इथं या ठिकाणी असणार आहेत. तर सगळ्यात जास्त तरुणांनी या गोष्टीमध्ये वाढप्यासाठी असन अन्य काही गोष्टींसाठी ज्या ज्या गोष्टींना गरजा आहेत त्या गोष्टींसाठी त्यांनी सहभाग घ्यावा हीच विनंती. गावचा छोटा मोठा काही कार्यक्रम असो, मंगेशकडे सगळं लाईटीचं मंडपाचं नियोजन असते, पण त्याला कधी मोठेपणा आवडत नाही. बघू शकता चेहरा लपवतो. अरे चालू आहे कॅमेरा. तर मंगेश, काय सांगशील, कसं वाटतंय तुला गावात एवढा कार्यक्रम चालू आहे? सांगायचं नाही. तर बघा मंगेशला असतोय, पण मंगेश खूप मोठं योगदान आहे गावच्या लाइटिंग मध्ये. धन्यवाद मंगेश. त्यांचं रक्षण तू या ठिकाणी करीत जा असं त्या ठिकाणी तो आर्या बोलतोय. तर अनेक जीव जंतू आहेत, त्यांचे स्वभाव जे असतात वेगवेगळे असतात. तर आता आपण ज्या मंडपात आलो आहे या ठिकाणी जेवणासाठी भव्य अशी मंडपाची व्यवस्था केलेली आहे आणि हा मंडप पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे, कारण याच्यावरती पत्रे टाकलेले आहे. कितीही पाऊस आला तरी सर्वांना भोजनाची एक व्यवस्थित आस्वाद घेता येईल अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तर हा या मंडपामध्ये टोटल 1000 व्यक्ती एका वेळेस जेवणाला बसू शकतात. टोटल 14 पंक्तीचे नियोजन केले आहे आणि पंगत वाढण्यासाठी या प्रत्येक मळ्याला जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वांना महाप्रसादाचा व्यवस्थित आस्वाद घेता येईल अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. तर समोरच या ठिकाणी किचनची व्यवस्था आहे, आपण आता तुम्हाला पुढे दाखवू चला. लख प्रकाश आणि लख प्रकाश आहे. गावाच्या देखील चारही बाजूला मित्रांनो लाईट, रस्त्यावरती लाईट लावली आहे. तुम्ही ड्रोन शॉटमध्ये पाहू शकता. रस्त्यावर सगळीकडे लाईटच लाईट आहे. वळती गाव जसं काही दिवाळी साजरी करते असं वातावरण सध्या वळती गावात आहे. ते स्वयंपाकासाठी सेपरेट शेड आहे, पाहू शकता. तिथं स्वयंपाक बनणार. स्वयंपाकासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था आहे. फिल्टर पाण्याची व्यवस्था आहे स्वयंपाकासाठी. तर सगळं टॉपचं नियोजन असं वळती गावच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे. तर घाण पाण्याचं हे खराब पाणी जे असेल ते डायरेक्ट पाईपलाईन करून नाल्यात सोडलेलं आहे. त्याच्यामुळे इथं कोणती अस्वच्छता, मच्छर होणार नाही. पाऊस झाला तर हे पाणी बाहेरच राहणार आहे. त्यामुळे व्यवस्थित असं नियोजन केलंय. लाईट गेली तर डायरेक्ट जनरेटरची सोय. लाईट गेली तर मोठं जनरेटर डायरेक्ट किर्लोस्करचं मागवलेलं आहे. पूर्ण गावाला लाईट पुरून एवढं मोठं जनरेटर आहे. तर मित्रांनो, नक्की या, सप्त्याचा आनंद घ्या, कीर्तन ऐका. तर मित्रांनो, आताच आपण वळती या गावातील सर्व ग्रामस्थांकडून सप्त्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि वळती या ठिकाणी दिनांक 18 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट 2026 सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्त्याचे नियोजन केले आहे. तर आपण सर्वांनी या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्त्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद.